माहूर तालुक्यातील तांदळा ग्रामपंचायतीने 8 जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरणाच्या लांजी येथील नर्सरीतून मालवाहू वाहनातून विविध प्रकारची 3200 रोपटे नेल्याची नोंद नर्सरी दप्तरीमध्ये करण्यात आली आहे। प्रत्यक्षात मात्र काहीच रोपटे विद्यार्थ्यांना लागवडीसाठी देण्यात आली आणि हजारांच्या वर लागवडीसाठी आणलेली ती रोपटे ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यात फेकून दिल्याचे, तसेच त्यातील अधिकतर रोपटे जागेवरच सुकली असल्याचे आणि मोठ्या प्रमाणात जळून टाकल्याची बाब द पॉवर ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष विजय आमले, ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे, राजू दरोडे, पवन कोंडे व नितीन तोळसाम यांना प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांच्या निदर्शनास ही बाब आली। पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे कार्य शासनाने हाती घेतले आहे। प्रत्येक विभागामार्फत दिलेल्या उद्दिष्टानुसार वृक्ष लागवड केल्या गेली आहे। मात्र ग्रामपंचायतीने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशास जणू काळीमास फासला गेला आहे। एकूण 3200 रोपटे नेल्याची नर्सरी दप्तरात नोंद आहे। असे असले तरी प्रत्यक्षात किती रोपट्यांची लागवड केली याची चौकशी होणे गरजेचे आहे। तसेच कुंडवड तांदळा रोडवर जंगलात जागोजागी वृक्षारोपण करण्यासाठी आणलेली रोपटे मोठ्या प्रमाणात फेकून दिल्याचेही पत्रकारांच्या नजरेस पडले आहे। या प्रकरणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ग्रामपंचायत कार्यालय बंद होते, त्यामुळे तांदळा येथील सरपंच व कार्यरत ग्रामसेवक भेटू शकले नाही। वृक्षारोपण कार्यक्रमाकरिता तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने रोपटे नेल्याची नर्सरी रेकॉर्डमध्ये नोंद आहे। काही ग्रामपंचायतीने प्रत्यक्षात किती रोपट्यांची लागवड केली याचीही चौकशी होणे काळाची गरज आहे। या संदर्भात गट विकास अधिकारी विशालसिंह चव्हाण यांना प्रत्यक्ष घटनेचे छायाचित्रण दाखविले। त्यानंतर त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने केलेल्या वृक्षारोपण लागवडीची चौकशी करणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली। माहूर येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।